नमस्कार, मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज मी तुम्हाला अशा जांभळ्या काळ्या वांग्याची, हे वांगं असतं की नाही असं मोठं, त्याची काप करून दाखवणार आहे. तर बघा, आपण हे देठाकडून असं कापायचं. देठाचा जाड भाग आहे तो टाकून द्यायचा. नंतर मग ह्याचे असे पातळ पातळ काप करायचे असे. पातळ करायचे, म्हणजे एकदम पातळ नाही आणि जाड पण नाही, अर्ध्या अर्ध्या इंचाचे अंदाजाने थोडेसे गोल राऊंडमध्ये करायचे. मैत्रिणींनो, आता हे आपण असे काप केले ना, त्यावर आपण असे टोचे मारायचे काटे चमच्याने. काटे चमच्याने असे टोचे मारायचे आणि त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ह्याला एक 5 मिनिट टाकून ठेवायचं. बऱ्यापैकी मीठ टाकून झालेलं आहे. आता ते आपण मिठाच्या पाण्यामध्ये 2-3 मिनिट टाकून ठेवूया. ठीक आहे. तोपर्यंत साहित्य बघा काय लागतं. बारीक रवा 0 नंबरचा, थोडंसं तांदळाचं पीठ 1 चमचा, 1 चमचा मोठा म्हणजे मोठा थोडासा साईजने चण्याचं पीठ, नंतर धना पावडर, हळद, लाल तिखट, हिंग आणि आमचूर पावडर आंबट लागण्यासाठी. तर एवढंच साहित्य लागतं. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं सगळं. सगळं साहित्य मिक्स करायचं. आता साहित्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे काय होतं, आतमध्ये तर मीठ टाकलेलंच आहे आपण पाण्यात. आणि ह्या मिश्रणामध्ये आता आपण काप करून घ्यायचे. त्याआधी काय करायचं सख्यानो, हे जे आपले पाण्यात टाकलेले काप आहेत की नाही, मिठाच्या पाण्यामध्ये, हे बघा, हे मिठाच्या पाण्यामध्ये काप टाकलेले आहेत ना, त्यांना आपण बाहेर काढायचं आणि सुक्या कपड्यावरती ते थोडेसे ड्राय करून घ्यायचे. आणि नंतर या मिश्रणामध्ये घोळवून आपण तळून घ्यायचे. आता आपलं असं मिश्रण तयार झालं आहे. बघा, मिश्रण दाखवले ना सगळं पावडरी वगैरे ते. आता आपण हे काप बाहेर काढून घेऊया. आणि एका कॉटनच्या कपड्यावर ठेवायचे. अशा कॉटनच्या कपड्यावरती थोडेसे ड्राय व्हायला ठेवून द्यायचे. असे बघा. तुम्ही लोखंडी तवा घेतला तरी पण चालेल, पण ह्या तव्यात कसं चिकटत वगैरे नाही, खूप छान येतं. तवा मी गरम व्हायला लावते. थोडासा मोठा करायचा गॅस आणि नंतर लो फ्लेमवर. आणि आता तवा गरम होईपर्यंत आपण हे काप ना असे बुडवायचे. बघा, असे बुडवायचे
आणि असेच ते करायचे, झटकून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये तो रवा सुटत नाही. थोडंसं शालो फ्राय करायला थोडंसं तेल असतं, जास्त असं नाही. आता काय करायचं, हे सगळे कापणं एकत्र ठेवा. प्रत्येक वेळेला हात उचलावा लागत नाही. बघा, तुम्ही असे करायचे, तिकडच्या तिकडेच, नाही का, लवकर होतं. झालं, असं सुंदर असतात नाही का. आमच्या मार्केटमध्ये तर 10-10 रुपयांचं एक एक वांग छानच मिळतात. थोडंसं बघून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर काय करणार आहोत, मध्ये एक एक अशी कोथिंबीर ठेवा, छान वाटेल का. हिरवं पिवळं कॉम्बिनेशन सुंदर वाटतात बघा. कोथिंबिरीने खूप चांगली शोभा येते कोणत्याही जेवणाला. तिला उगीच नाही महाराणी बनत, स्वयंपाकाची महाराणी आहे ती. असे थोडेसे प्रेस करा. आता दुसऱ्या बाजूने केले ती बरोबर शिजणार, कोथिंबीर चिकटणार पण. झाले आपले का. किती सोपी रेसिपी आहे सगळ्यांना. ही आपण आता दुसरी बॅच पण टाकलेली तळायला. आपले आता पहिली बॅच अशी तयार झालेली. असे हे आपले वांग्याचे काप तयार आहेत. बघा किती छान वाटतात, कुरकुरीत एकदम सुंदरच वाटतात बघा, एकदम क्रिस्पी. तर सगळ्यांनो, कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.